Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी तुम्ही एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट हा जो पूर्ण लेसन होता तो डिटेल मध्ये क्लिअर केलेला आहे आणि आपण एक्सरसाइज पण सुरू केलेला आहे. मागच्या आपण व्हिडिओ मध्ये तुमचा फर्स्ट, सेकंड आणि तुमचा हा जो थर्ड क्वेश्चन आहे हे तीनही क्वेश्चन आपण इथे बघितलेला आहे. आता आपण डायरेक्टली जाणार आहोत तुमच्या क्वेश्चन नंबर 4 कडे. सो पेपरच्या दृष्टीने असे जे प्रश्न आहेत ते 100% काय करतात विचारले जातात आणि आतापर्यंत विचारले सुद्धा गेलेले आहे बऱ्याच परीक्षांमध्ये. सो राइट डाउन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर्स. ॲटॉमिक नंबर दिलेला आहे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे त्याच्यावरून त्याचं काय करा तुम्ही नाही ॲटॉमिक नंबर दिले त्याच्यावरून तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा असं त्यांनी सांगितलं आहे. अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आपल्याला डिटेलमध्ये आणि त्याच्यावरून तुम्हाला आन्सर पण द्यायचं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे 2 किंवा 3 मार्क्ससाठी. लिथियम दिलेला आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. सोडियमचा 14 दिलेला आहे. नंतर हेलियमचा 2 आहे. सोडियमचा परत 11 आहे आणि पोटॅशियम फॉस्फरसचा 15 आहे. विच ऑफ द एलिमेंट बिलॉंग टू द पिरियड 3. आता पिरियड 3 ची ट्रिक तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली आहे. काय ट्रिक आहे की ज्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये KLM 3 शेल्स जर अशा पद्धतीने दाखवलेले असेल तर तो थर्ड पिरियड मध्ये आहे. मग आता तुम्ही डायरेक्ट पाहू शकतात की सिलिकॉन आहे. सिलिकॉन हा थर्ड पिरियड मध्ये येईल. सोडियम येईल थर्ड पिरियड मध्ये. हा थर्ड. तुम्ही डायरेक्ट तोंडी उत्तर लिहू शकता. ठीक आहे पण तोंडी उत्तर नाही लिहायचे आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन करून बोर्डाच्या पेपरला जर 2 आउट ऑफ 2 किंवा तुम्हाला डिटेल म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर काय करावं लागणार. अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता 2 मार्क्ससाठी जर प्रश्न असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे अशा पद्धतीने इलेमेंट्स अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे कॉलम करावं लागणार आहे. इलेमेंट्स अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा पद्धतीने कॉलम करून मग तुम्ही ते प्रूफ करू शकतात की हा थर्ड पिरियडचे कुठले कुठले इलेमेंट्स आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात इथे कॉलम्स हे करणार आहात. आता काय केलं इलेमेंट्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा असा टेबल लिहून घ्यायचा. पहिलं काय आहे लिथियम. ॲटॉमिक नंबर किती दिलेला आहे 3. आता साधी गोष्ट आहे ॲटॉमिक नंबर 3 आहे तर पहिल्या कक्षेत 2 पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय असणार आहे 1. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल त्याचं 2 and 1. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार 2 1. ठीक आहे तो हा तर येणारच नाही कारण की शेल वरती असतं 3 शेल. सो हा तर आन्सर येणार नाही. सिलिकॉन जो आहे सिलिकॉन 14. मग आता सिलिकॉन 14 म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील. दुसऱ्या याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 दुसऱ्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील आणि 8 + 2 किती झालेलं 10 आणि उरले किती 4 1 2 3 4 म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल तुमचं 2 8 आणि 4 येणार आहे कारण 14 आहे ना. बघा 8 आणि 2 10 आणि 4 14. ठीक आहे सो इथे 2 8 आणि 4 येणार आहे. त्यानंतर पुढचं काय आहे हेलियम. आता हेलियमचं काय येणार आहे 2च येणार आहे ना कारण 2 ॲटॉमिक नंबर आहे तो 2च इलेक्ट्रॉन येणार आहे. फर्स्ट शेल त्याची फर्स्ट येणार. त्याच्यानंतर सोडियम तुमचा 11 आहे. मग सोडियम 11 आहे तर पहिल्या याच्यात 2 येतील दुसऱ्या याच्यात 8 येतील. 2 + 8 किती झाले 10. 11 आहे मग शेवटच्या किती येतील 1 येईल. सो 2 8 1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे फॉस्फरस 15 दिलेला आहे. 15 म्हणजे किती येतील रे 15 फॉस्फरस 15 दिलेला आहे. पहिल्या याच्यात 2 येतील अशा पद्धतीने 2 येतील दुसऱ्या याच्यात 8 येतील किती झाले 10 झाले आणि परत पुढे 15 आहे ना 5 2 8 5 येईल 2 8 5 अशा पद्धतीने येतील. मग सगळ्यात पहिले काय करायचं तुम्ही अशा पद्धतीने हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घ्या आणि याच्यावरून हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट आणि याच्यावरून तुम्ही सेकंड पॉईंटमध्ये हा तुमचा फर्स्ट पॉईंट झाला आणि सेकंड पॉईंटमध्ये लिहायचं त्यांनी विचारलंय विच इलेमेंट बिलॉंग टू थर्ड पिरियड. मग इथे लिहा इलेमेंट्स असं लिहायचंय बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आन्सर लिहायचंय. इलेमेंट्स बिलॉंग्स टू थर्ड पिरियड मधले इलेमेंट्स लिहायचे आहे थर्ड पिरियड मध्ये. मग तुम्हाला ट्रिक ऑलरेडी सांगितली आहे. पिरियड म्हणजे काय जे हॉरिझॉन्टल 1 2 आणि 3 थर्ड पिरियड मध्ये जे याच्यामधले. मग त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं शेल जर 3 शेल असेल का ते 3 पिरियड मध्ये. मग याच्यामध्ये किती शेल्स आहेत 2 शेल्स सो हा येणार नाहीये. याच्यामध्ये 3 शेल्स आहे हा येईल. याच्यामध्ये 1 शेल नॉट. हा याच्यामध्ये 3 शेल. सो थर्ड पिरियड मधले इलेमेंट्स कुठले आहे सिलिकॉन 14 त्यानंतर सोडियम 11
आणि फॉस्फरस 15. ऑल दीज 3 एलिमेंट्स बिलोंग टू थर्ड पिरियड. कारण त्यांच्यामध्ये शेल्स किती आहेत बघा, याच्यामध्ये फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. पण तुम्हाला पेपरला लिहिताना असं लिहायचं आहे आणि मगच तुम्हाला त्याचे 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळणार आहे. किती सिंपल क्वेश्चन होता की तुम्हाला एलिमेंट्स थर्ड पिरियडचे विचारले होते. तुम्ही काय करायचं, एलिमेंट्स लिहायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यावरून तुम्ही इझिली लिहू शकता. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या याच्यामध्ये 8 असतात. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. 2 8 8 18 32 असं लक्षात ठेवायचं आहे. 2 8 18 32. ओके, सो झालं. एलिमेंट्स बिलॉंग टू थर्ड, THIRD, थर्ड पिरियड इज सिलिकॉन, सोडियम आणि फॉस्फरस. ओके, फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहिला झालेला आहे एलिमेंट्स बिलॉंग्स टू द पिरियड थर्ड, काढलेला आहे. सेकंड तुम्हाला हे सगळे एलिमेंट्स दिलेले आहे, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम आणि आर्गॉन. विच ऑफ दीज एलिमेंट बिलॉंग टू द सेकंड ग्रुप. आता सेकंड ग्रुप म्हणजे तुम्हाला किती सांगितलंय, ट्रिकच सांगितले. सेकंड ग्रुप म्हणजे ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये, द शेल हॅव्हिंग द ॲटम विच हॅव्हिंग द आउटर मोस्ट शेल 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये असणार आहे तो काय असणार आहे, तुमचा सेकंड ग्रुपचा असणार आहे. मग आता आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेणार आणि सेकंड ग्रुपचं तुम्ही इझिली काढू शकतात, तोंडी करू शकतात तुम्ही हे. ठीक आहे. सो आपण आता हा क्वेश्चन लिहिणार आहोत आणि पेपरच्या दृष्टीने कशा पद्धतीने याचा आन्सर लिहायचं हे तुम्हाला समजावून सांगते. स्टुडंट, अशा पद्धतीने काय करायचं, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळवायचे असेल तर असं चार्ट काढून घ्या, इलेमेंट्स अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्हाला एवढे इलेमेंट्स दिलेले आहे, हायड्रोजन, सोडियम, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम आणि आर्गॉन. याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आणि ग्रुप 2 असलेला इलेमेंट शोधायचे आहे, ग्रुप 2 मध्ये असणारे इलेमेंट शोधायचे आहे. सो आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, ग्रुप 2 वाले, ग्रुप 2 कुठले, ग्रुप 2 वाले इलेमेंट्स कुठले आहेत, ग्रुप 2 इलेमेंट्स आपल्याला फाइंड करायला लावलेले आहे. मग ग्रुप 2 इलेमेंट्स कसे शोधणार, द इलेमेंट्स having 2 valence electron, ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. ओके, बिलॉंग्स टू ग्रुप 2, ते ग्रुप 2 च्या याच्यामध्ये असतात. ज्यांच्या याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे ते ग्रुप 1 मध्ये असतात. ज्यांच्या शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन ते ग्रुप 3 मध्ये, ज्याच्या शेवटच्या कक्षेत 4 ते ग्रुप 4 मध्ये, ज्याच्या शेवटच्या कक्षेत 5 ते ग्रुप 5 मध्ये. अशा पद्धतीने बिलॉंग्स टू ग्रुप 2. ठीक आहे. सो आता आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया. आता याचं 1 आहे, सो 1च येणार आहे. सोडियमचं काही 11 ना, सोडियमचं 11 म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 येतील, दुसऱ्या याच्यामध्ये 8 असं काढतो ना आपण, 2 मग काय करणार 8, हे 8 येतील ना, अशा पद्धतीने 8 येतील, हे 8 येतील आणि हे 10 झाले आणि शेवटच्या याच्यामध्ये परत किती 282 म्हणजे हा येईल बघा 282. त्यानंतर कॅल्शियम 20 म्हणजे 2 8 10 झाले, परत 8 आणि परत 2 येतील, बरोबर का, 2882. नंतर सल्फर 16 ना, मग 2 8 10 झाले, नंतर याच्या शेवटच्या किती येतील 6 येतील. त्यानंतर बेरिलियम 2 and 2 4 आहे ना. त्यानंतर आर्गॉन 288, तो डायरेक्ट इनर्ट गॅस आहे. मग आता आपल्याला ग्रुप 2 मधले शोधायचे आहे. मग त्या ग्रुप 2 मधले शोधणे किती सोपं आहे बघा. ज्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये किती पाहिजे तुमचे 2 इलेक्ट्रॉन. कोणाकोणाचे आहे, याच्या 2 आहे, इकडे पण 2 आहे, इकडे पण 2 आहे. मग कुठले येतील, विचार द ग्रुप 2 इलेमेंट्स आर, द इलेमेंट्स हॅव्हिंग 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बिलॉंग्स टू ग्रुप 2 आर सोडियम येणार आहे तुमचा, सोडियम याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. त्यानंतर पुढे कुठला येणार आहे कॅल्शियम की ज्याचा ॲटॉमिक नंबर 20 आहे आणि नंतर पुढे कुठला येईल बेरिलियम की ज्याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. सो हे मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की द इलेमेंट्स बिलॉंगिंग टू ग्रुप, ज्याच्या शेवटच्या लास्ट शेलमध्ये जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल तर तो ग्रुप 2 चा असतो, 3 असेल तर ग्रुप 3, 4 असेल तर 4, 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल तर तो ग्रुप 1 चा असतो. अशा पद्धतीने ग्रुपच्या बाबतीत ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे, जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तो त्या ग्रुपचा असतो. आणि पिरियडच्या बाबतीत सांगितलं शेल्स मोजायच्या, फर्स्ट आहे, सेकंड आहे, 3 शेल असेल तर थर्ड पिरियड मध्ये, 4 शेल असेल तर चौथ्या पिरियड मध्ये, 5 शेल असेल तर 5व्या पिरियड मध्ये, असं लक्षात ठेवायचं. सो
अशा पद्धतीने सेकंड क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो आपण क्वेश्चन नंबर 4 बघतो आहोत. क्वेश्चन नंबर 4 मधला पहिला बघितलं की पिरियड 3 मध्ये कोणते कोणते आहे. त्यानंतर सेकंड पण बघितला विच ऑफ दीज इलेमेंट्स बिलॉंग टू द सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुप मधले पण आपण काढलेले आहे. आता आपण जाणार आहोत थर्ड क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. हे सगळे इलेमेंट्स दिले. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट अमंग दिस. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कुठला आहे. मग आता मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर हा चार्ट बघा. दिसतोय हा चार्ट तुमच्या समोर. हा चार्ट लक्षात ठेवायचा. परीक्षेच्या दृष्टीने हा चार्ट आहे ना खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. जसं बघा इथे काय दिलेलं आहे. फ्रॉम लेफ्ट, हा तुमची समजा लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट जर गेले तुम्ही डावीकडून उजवीकडे गेले, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियसचा काही संबंध नाहीये. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे जसे तुम्ही इकडनं इकडे जाणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार आहे तुमची वाढत 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 जाणार आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज इन्क्रीजिंग. अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काही विचारलेलं नाही, फक्त आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा प्रश्न आहे त्याच्यावरती फोकस करूया. वेन यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज इन्क्रीजेस. आणि इकडे काय दिलेलं आहे इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ते जाऊ द्या. डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड म्हणजे वरून तुम्ही टॉप पासून बॉटम कडे गेला तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत असते डिग्रीज कमी कमी होते बघा. डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे लेफ्ट टू राईट गेले तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाढणार, टॉप टू बॉटम गेले की इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने अजून जर तुम्ही इकडे बघितलं टू बॉटम गेलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते आणि लेफ्ट टू राईट गेलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत असते वाढत असते. मग आपल्याला काही इलेमेंट्स दिलेले आहे. या इलेमेंट्सची काय करायची आपल्याला कम्पेअर करून जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो इलेमेंट आहे किंवा जो मेटल आहे किंवा नॉन मेटल काय जे असेल तो शोधायचा आहे. मग आता जनरली हे काय आहे तुमचे मेटल्स हे आणि हे मेटल्स आहेत. हे मेटॅलॉइड आहे आणि हे सगळे नॉन मेटल आहे. मग तुम्हाला एक ट्रिक सांगू का. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ते असतात. निगेटिव्ह म्हणजे काय ऍक्सेप्ट टू द प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन इझिली. इझिली ते घेऊ शकतात ते काय असतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह म्हणजे देणे. देणाराने देत द्यावे. देणारा नेहमी श्रेष्ठच असतो म्हणून जो पॉझिटिव्ह म्हणजे तो देणारा असतो. मग आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे तुमच्याकडे तुमच्या ज्या आता पेपरमध्ये जो प्रश्न दिलेला आहे इकडनं इकडे इलेमेंट दिलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात इकडचा जो इलेमेंट असणार आहे कुठला इकडचा सगळ्यात इकडचा जो इलेमेंट असणार आहे तो इलेमेंट काय असणार आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे सगळ्यात इकडच्या साईडचा इकडचा नसणार आहे इकडचा काय असणार तुमचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ठीक आहे. चला आता आपण बघूया काय प्रश्न दिलेला आहे आणि तुम्हाला ह्या चार्टनुसार पण मी समजावून देते. क्वेश्चन बघूया आपला. नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि अल्युमिनियम. नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन लक्षात ठेवा. बोरॉन आणि अल्युमिनियम लक्षात ठेवा. काय दिलेलं आहे नायट्रोजन, कार्बन, बोरॉन, ऑक्सिजन आणि एक अल्युमिनियम दिलेला आहे. अल्युमिनियम दिलेला आहे. मग काय सांगितलं आपल्याला व्हेन यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट फ्रॉम लेफ्ट हँड्स टू राईट साइड द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गेट इन्क्रीजेस इन्क्रीज होत असते आणि टॉप टू बॉटम गेल्यानंतर काय होते कमी होत असते डिग्रीज होत असते. आता अल्युमिनियम तर हा काय आहे खालीच आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याचे अजून काय होणार आहे टॉप टू बॉटम निगेटिव्ह असणार आहे. पण जास्त कॅरेक्टर कुठे तुमचे दिसणार आहे अल्युमिनियम हा खाली दिलाय त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही त्याचं. मग आता तुम्ही लेफ्ट टू राईट मग आता हा कमी असणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे हा त्याच्यापेक्षा जास्त आणि हा काय असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ऑक्सिजन हे याचा आन्सर येणार आहे. आता ऑक्सिजन याचा आन्सर का तर आपण त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून सुद्धा बघू शकतो की मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय आहे. मग आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण समजावून सांगते. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय लक्षात ठेवा की जे मोस्ट इझिली ऍक्सेप्ट करतात आणि लेफ्ट टू राईट इकडच्या साईडला मग हा जर फ्लोरीन दिला असता तर हा जास्त असता आणि निऑन दिला असता तर हा जास्त असता. जसं तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाणार आहे तसे काय होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते तुमची वाढत जाते. म्हणजे तुम्हाला हे हा दिलाय ना मग हा सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह जर हा दिलेला असता तर हा असता हा दिलेला असता तर हा तुमचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स असता. ठीक आहे. सो आता आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं चला समजून घेऊया. स्टुडंट हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. सगळ्यात पहिले असा चार्ट आखून घ्यायचा आहे इलेमेंट्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता तुमचं सोडियम आहे सोडियमचं 7 आहे म्हणजे पहिल्या कक्षेत तुमचे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या याच्यामध्ये किती येणार आहे 5.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॅपॅसिटी पहिल्या शेलमध्ये तुमचे 2 इलेक्ट्रॉन्स असू शकतात, दुसऱ्या याच्यामध्ये 8 ची कॅपॅसिटी, पुढच्या सेलची माहिती आहे तुम्हाला 2, 8, 18, 32 अशी कॅपॅसिटी असते. ठीक आहे. सो 2, 5. त्यानंतर इथे कार्बनचा 6 आहे म्हणजे 2 आणि 4, 2 + 4 6. त्यानंतर इथे 8 आहे ना, सो ऑक्सिजन म्हणजे 2 आणि तुमचे किती येतील रे? 6 येतील. 6 + 2 8 येतील. नंतर बोरॉन 5 ना, मग 2 आणि 3 येतील. ॲल्युमिनियम 13 आहे ना, सो ॲल्युमिनियम 13 म्हणजे 2 येतील, मग 8 येतील, 10 झाले आणि 3 येतील. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिले असं लिहून घ्यायचं. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रॉपर्टी मीन्स द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कधी म्हणणार की जो ऍक्सेप्ट करतो, ऍक्सेप्ट करायची जी कॅपॅसिटी असते त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणत असतो. ॲज वी गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, तुम्ही लेफ्ट पासून राईटला जसे जाणार तशी काय होणार? ही प्लस प्लस इन्क्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत असते? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गेट इन्क्रीजेस. काय होत असते? वाढत जात असते. ॲज वी गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. मग आता याच्यामध्ये मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणता आहे म्हणजे काय? तो ऍक्सेप्ट करणारे आहे. आता तुम्ही बघा इथे हा 3 आहे, हा 3 आहे, हे तर काय आहे? डोनर आहे, हे देऊन टाकतील. यांना काय सोपं जाईल रे ऑक्टेट कंप्लीट करायला? दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात, मग हे 3 इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन घेऊन ऑक्टेट कंप्लीट करण्यापेक्षा हे 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकतील. हे पण 3 इलेक्ट्रॉन म्हणजे हे बादच झाले तुमच्या याच्यामधून. मग राहिले कोणते तुमचे? हे एक तर 5, 4 आणि 6. मग याच्यामध्ये मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कुठला आहे? मग ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन, द एलिमेंट विच हॅव्हिंग द मोस्ट इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल और लास्ट शेल, इट इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग तुम्ही बघा लेफ्ट टू राईट आपण गेलो तर सगळ्यात कडेला कुठला होता? तुमचा ऑक्सिजन होता ना. मग इथे 5 आहे, इथे 4 आहे, मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कुठे आहे? तुमचे ऑक्सिजन मध्ये आहे. मग याला 3 घ्यावे लागतील, याला 4 घ्यावे लागतील, याला 2 घ्यावे लागतील. म्हणजे काय आहे? याच्या शेवटच्या शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन आहे, याला 2 घ्यावं लागल्यानंतर तो इझिली काय होणार आहे? ऑक्टेट त्याचं कंप्लीट होणार आहे. मग सो इथे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कुठला आहे? ऑक्सिजन. सो तुम्ही इथे आन्सर लिहिणार आहात. इन दिस एक्झाम्पल O8 इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह नेगेटिव्ह इलेमेंट. हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे. व्हाय? रिझन लिहिलं आहे. ॲज वी गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट द इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन्क्रीजेस. तो सगळ्यात कडेला आहे, त्याच्यानंतर तो फ्लोरीन दिला असता, तो दिला असता तर आपण ते आन्सर लिहिलं असतं. सो अशा पद्धतीने तुम्ही काय लिहिणार आहात? या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहे ही प्रॉपर्टी आणि असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहिणार आहात. ठीक आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. अशा पद्धतीने आपले ए झाला, बी, सी. इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कुठला? आपला ऑक्सिजन आलेला आहे ना. मग सेम क्वेश्चन विचारला आहे. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतात. पॉझिटिव्ह कधी असतो? आपण ज्यावेळेस आपण देतो. देणारा नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो, किंवा देणारा नेहमी श्रेष्ठच असतो. मग आता ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन बघितलं आपण. मग याच्यातला तुम्हाला मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोणता आहे, जास्त देणारा कोणता आहे तो शोधायचा आहे. अशाच पद्धतीने आपण आन्सर घेणार आहोत. मागच्या पद्धतीने कसं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसं आपण या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊया, ती प्रॉपर्टी लिहूया आणि मग आन्सर इझिली लिहिता येईल. ठीक आहे. लेट्स मूव्ह. स्टुडंट हे आहे नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनचं पण असंच तुम्ही इलेमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा चार्ट काढून घ्यायचा आहे, ते इलेमेंट्स इथे लिहून घ्यायचे आहे. तर आता इलेमेंट्स लिहिल्यानंतर त्याचे पहिले काय लिहिणार आपण? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बेरिलियम दिलेलं आहे, पहिल्या याच्यात तुमचे 2 आणि दुसऱ्याच्या 2 इलेक्ट्रॉन्स येणार आहे, 2 + 2 4. नंतर आता कार्बन दिलेला आहे 6, म्हणजे पहिल्याच्यात 2 आणि दुसऱ्याच्यात 4 येणार आहे, कारण दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात ना. ऑक्सिजनचा किती येईल? 2 आणि 6 येईल. 8 दिलेला आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. 2 + 6 8, 2 + 4 6, 2 + 2 4. त्यानंतर बोरॉनचा 5 दिलेला आहे, म्हणजे 2 येईल आणि 3 येणार आहे. आणि ॲल्युमिनियमचा 2 पण येईल, 8 + 2 10 येतील आणि अजून एक शेवटचं 3. मग आता त्यांनी विचारलं सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कुठला आहे. मग आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मीन्स द टेंडन्सी ऑफ द इलेमेंट टू लूज द इलेक्ट्रॉन. देणाऱ्याने देत जावे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे जो देतो तो श्रेष्ठ असतो. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मीन्स टेंडन्सी ऑफ इलेमेंट टू लूज द इलेक्ट्रॉन. ही प्रॉपर्टी तुम्ही लिहून टाका. देण्याची प्रॉपर्टी म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि आपल्याला काय सांगतो तो चार्ट आपल्याला सांगतो की जेव्हा तुम्ही टॉप पासून बॉटम कडे जात असतात, ॲज वी गोइंग ॲट डाऊनवर्ड इन एनी ग्रुप ऑफ द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ द एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग. वरून तुम्ही जसे टॉप कडून काय जाणार, बॉटम कडे जाणार, तशी ही प्रॉपर्टी काय होणार आहे?
प्लस प्लस इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे. वरून जसे खाली याल तसे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढेल. मग आता तुमच्या काय लक्षात येते बघा, मग मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट कुठला आहे, तर तुमच्या असं लक्षात येईल जर तुम्ही पिरियॉडिक टेबल बघितलं तर अल्युमिनियम जो आहे ना तो काय आहे, हे बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन हे सगळे जे आहेत हे सगळे काय आहेत तुमचे वरच्या याच्यामध्ये आहे आणि अल्युमिनियम काय खाली. आणि सगळ्यात महत्त्वाचे त्याच्या शेल्स पण 3 शेल्स तुम्हाला दिलेल्या आहे. म्हणून मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जो आहे तो तुमचा काय आहे, अल्युमिनियम आहे. मग आता कसं काय तुम्ही समजून घ्या बरं. हा चार्ट आठवतोय तुम्हाला, हा चार्ट बघा तुम्ही एकदा, हा चार्ट तुम्ही व्यवस्थित बघा. या चार्ट वरतीच आपलं हे सगळं जे आन्सर आहे ते आन्सर सगळं डिपेंड आहे. या चार्ट काय सांगतो, हे सगळे मेटल आहे, हे झिगझॅग वाले हे सगळे मेटलॉइड आहे आणि हे सगळे काय आहेत, हे सगळे नॉन मेटल, हे सगळे नॉन मेटल आहे, हे सगळे मेटल आहे आणि हे सगळे हे झिगझॅग झिगझॅग हे काय आहे तुमचे मेटलॉइड आहे. म्हणजे ते मेटल आणि नॉन मेटलच्या दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतात. मग त्यांनी आपल्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सांगितलं. मग डिक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. आता आपल्याला काय करायचंय, ॲज वी गो इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते काय, टॉप कडून बॉटम कडे जसं तुम्ही जाल तसं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होते, वाढत जात असते इकडनं इकडे. मग आता तुम्हाला जे इलेमेंट दिलेले आहे, मग आता काय दिले तुम्हाला, बेरिलियम दिलेला आहे, त्याच्यानंतर कार्बन दिलेला आहे, ऑक्सिजन दिलेला आहे, बोरॉन दिलेला आहे, अजून काय दिलेलं आहे रे बघा, आणि सगळ्यात महत्वाचं अल्युमिनियम दिलेलं आहे. मग आता हे तर काय आहे, हे तर वरच्या याच्यामध्ये आहे. म्हणून याची जे आहे याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला कॅरेक्टर काय सांगतं, व्हेन वी आर गोइंग टू द डाऊनवर्ड डायरेक्शन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस. मग यांची तर काय असणार, तुमची सेम असणार आहे. पण हा अल्युमिनियम ह्या 1 2 3 हा 1 2 3 आणि हा चौथा, या चौथ्यांपेक्षा खालच्या पिरियडमध्ये आहे ना, खालच्या पिरियडमध्ये आहे. म्हणून त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी निश्चितच काय असणार आहे, तुमची जास्त असणार आहे. म्हणून अल्युमिनियम काय आहे, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे देण्याची कॅपॅसिटी काय आहे तुमची जास्त आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. कारण की जसं डाऊनवर्ड डायरेक्शन जातो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी तुमची इन्क्रीज ही होत असते. ठीक आहे, हेच आपल्याला आपल्या प्रश्नाचा आन्सर इथे लिहायचं आहे. काय आहे की मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲज वी गोइंग डाऊनवर्ड इन एनी ग्रुप इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऑफ एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग. सो aluminum 13 is most electropositive because its position is at the lower from बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन अँड बोरॉन याच्यापेक्षा खाली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्या, ही प्रॉपर्टी लिहा. प्रॉपर्टी ही महत्वाची. ॲज वी गोइंग ॲट डाऊनवर्ड इन एनी ग्रुप इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ द इलेमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग. सो अल्युमिनियम इज मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट. हा काय आहे, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट आहे. ठीक आहे, सो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह तुम्हाला समजलं असेल. आता हे प्रश्न बघतो आहोत. फर्स्ट क्वेश्चन थर्ड पिरियड मधला. थर्ड पिरियडची ट्रिक काय सांगितली तुम्हाला, 3 शेल्स पाहिजे. सेकंड ग्रुपची ट्रिक काय सांगितली, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती पाहिजे, 2 पाहिजे. 1 विचारलं तर 1, 3 असेल तर 3. त्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे टू लूज द इलेक्ट्रॉन. जसं आपण लेफ्ट टू राईट जाणार सगळ्यात तिकडचं काय असणार आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणून आपण याचा आन्सर ऑक्सिजन लिहिलेला आहे. नंतर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह पण बघितलं. ॲज वी गो फ्रॉम अपवर्ड टू डाऊनवर्ड डिरेक्शन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत असते, प्लस प्लस होत असते, वाढत असते. मग याच्यामधला अल्युमिनियम आहे तो काय आहे, सगळ्यांपेक्षा खाली आहे म्हणून तो मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. आता अशाच पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला आहे. which of these is the largest atom? सगळ्यात मोठा ॲटम कोणाचा आहे, सगळ्यात मोठा ॲटम कोणाचा आहे म्हणजे साईज. तुम्हाला पिरियॉडिक ट्रेंड्स हा टॉपिक आहे. ॲटॉमिक साईज, त्याच्यानंतर तुमचे मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, त्याच्यानंतर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे कॅरेक्टर याच्या पिरियॉडिक ट्रेंड्स ह्या टॉपिकवरतीच डिपेंड आहे. मग आता आपल्याला साईज कुठल्या ह्या दिलेल्या ॲटमपैकी कोणाची साईज सगळ्यात मोठी आहे ती समजून घ्यायची आहे. लेट्स सी. सो स्टुडंट, दिस इज द आन्सर ऑफ नेक्स्ट क्वेश्चन. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाला काय करायचं तुम्हाला, इलेमेंट्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अशा पद्धतीने चार्ट बनवून घ्यायचा आहे. इकडे तुम्हाला ऑलरेडी इलेमेंट दिलेले आहे ते इलेमेंट लिहून घ्यायचे. लिहून घेतल्यानंतर त्यांचं काय लिहायचं, सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहायचं आहे. मग आता सोडियमचं पहिल्या याच्यामध्ये 2, नंतर 8 आणि
11 आहे ना, मग शेवटच्या कक्षेमध्ये काय असणार आहे तुमचे 1 इलेक्ट्रॉन. नंतर फॉस्फरस 15 आहे ना, मग 2 8 आणि हे 10 झाले ना, 5 15. नंतर क्लोरीन 17 आहे, मग 2 8 आणि 7 असणार आहे. सिलिकॉन किती आहे 14, मग 2 8 आणि इथे 4 असणार आहे. तुम्हाला डायरेक्ट तोंडी पहिल्या कक्षेत 2 असतात, दुसऱ्याच्यात 8, तिसऱ्याच्यात असे माहिती पाहिजे तुम्हाला. मॅग्नेशियमचे 12 आहे, सो 2 8 2 असणार आहे. मग आता एक प्रॉपर्टी आहे की जी तुम्हाला मागे पुस्तकात दिलेली आहे, ती मी 2-3दा समजावून सांगितली. ती प्रॉपर्टी प्रत्येकदा समजावून सांगते. ॲटॉमिक साईज डिपेंड ऑन द नंबर ऑफ शेल्स, मोर द नंबर ऑफ शेल लार्जर ॲटॉमिक साईज. जेवढ्या शेल्स जास्त तेवढी ॲटॉमिक साईज काय असते, जास्त असते. मग आता साधी गोष्ट आहे बघा, या सगळ्यांमध्ये काय आहे 3 शेल्स आहेत. जेवढ्या शेल्स जास्त तेवढी ॲटॉमिक साईज काय असणार आहे, जास्त. मग आता या तिघांमध्ये 3 शेल्स आहे. आता कन्फ्युजन आहे. व्हाईल गोइंग डाऊन इन द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. जेव्हा टॉप कडून बॉटम कडे आपण काय जात असतो त्यावेळेस काय होत असतो, तुमची ॲटॉमिक साईज ही इन्क्रीज होत असते. आणि अजून एक ट्रिक सांगू तुम्हाला, ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की सगळ्यात मोठा जो ॲटम आहे तो कोणता आहे. एक ट्रिक आहे, ट्रिक लक्षात ठेवायची की याच्यामध्ये सगळ्यात शेवटच्या तुमच्या लास्ट सेलमध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन असणारा जो ॲटम आहे तो सगळ्यात मोठा असतो. मग याच्या लास्ट सेलमध्ये किती आहे 1, याच्या 5 आहे, याच्या 7 आहे, याच्या 4 आहे आणि याच्या 2 आहे. म्हणजे सगळ्यात मोठा ॲटम, सगळ्यात मोठा ॲटमच विचारला ना, हा आहे, त्याच्यानंतर हा आहे, त्याच्यानंतर हा, मग हा आणि मग हा आहे. कसं काय समजून घ्या, समजून घ्या. तुम्ही जर पुस्तक व्यवस्थित वाचलं आणि पुस्तकात फक्त हा चार्ट 4-5 वेळा तुम्ही काढून बघायचा आहे. हा चार्ट तुम्ही काय करायचा 4-5 वेळा काढून बघा. याच्यावरतीच तुमचा हा पूर्ण जो प्रश्न आहे तो पूर्ण प्रश्न डिपेंड आहे. काय प्रश्न आहे, ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज जेवढे शेल्स जास्त तेवढं आहे, ठीक आहे. पण वेन वी आर गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम काय होत असतं, तुमची ॲटॉमिक साईज काय होत असते, ॲटॉमिक रॅडियस इन्क्रीज होते. तर ॲटॉमिक साईज रॅडियस वाढली की साईज पण वाढणार आहे. हा 2 सेंटीमीटर, 2.5 रॅडियस वाढली की साईज पण काय होणार आहे, वाढणारच आहे. मग आता पेपरमध्ये तुम्हाला जे हे दिलेले आहे, जे इलेमेंट्स दिलेले आहे त्या प्रश्नामध्ये, ते इलेमेंट्स आपण इथे बघूया. कुठले कुठले एलिमेंट्स दिले आहे बघा बरं जरा. आता काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, सोडियम दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे सिलिकॉन दिलेला आहे, फॉस्फरस दिलेला आहे, क्लोरीन दिलेला आहे आणि हा दिलेला आहे. मग आपली प्रॉपर्टी काय सांगतं की जसं तुम्ही टॉप कडून बॉटम कडे जाणार, तुमची जी ॲटॉमिक साईज आहे ती काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग आता सोडियम जो आहे तो सगळ्यात इकडे आहे. हे दिले बघा, सोडियम मॅग्नेशियम हे सगळे ह्याच पिरियड मध्ये दिलेले आहे. पण सोडियमची जी रॅडियस आहे, साधी गोष्ट आहे, सोडियम 281 आहे, मग ही 2 येईल, मग ही 8 येईल, मग हे 1 इलेक्ट्रॉन, मग एवढी येणार आहे 2, म्हणजे याची रॅडियस एवढी येणार आहे. तसं मॅग्नेशियमची 282 आहे. मॅग्नेशियमची काय आहे 282, याची रॅडियस काय आहे 282 आहे, 2 इलेक्ट्रॉन्स आहे. मग त्यांनी विचारलं लार्जेस्ट साईज, मग लार्जेस्ट साईज, मग याची साईज काय होणार, याच्यापेक्षा कमी होत जाणार आहे. मग तुम्ही जेवढे ॲटॉमिक्स म्हणजे शेल्स जास्त तेवढी ॲटॉमिक साईज पण तुमची जास्त असते आणि वरून खाली आल्यानंतर तुमची ॲटॉमिक साईज काय होत असते, वाढत जात असते. मग अजून तुम्हाला काय लक्षात ठेवायला लावलं मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून की सोडियम काय आहे, सोडियम ह्या इकडे आहे, म्हणून सगळ्यात लार्जेस्ट जो ॲटम आहे तो काय आहे तुमचा इथे सोडियम आहे. सगळ्यात लार्जेस्ट ॲटम काय येईल तुमचा सोडियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून पण तुमच्या सांगितलं ट्रिक की सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन ज्याच्यात आहे तो सगळ्यात मोठा येईल. सो फर्स्ट नंबरला हा येईल, त्याच्यानंतर सेकंड नंबरला हा येईल, मग देन 3, देन 4 आणि मग 5 नंबरला हा येईल. ठीक आहे, सगळ्यात मोठा हा, मग याच्यापेक्षा छोटा 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 आणि सगळ्यात छोटा. ठीक आहे, त्याची ॲटॉमिक साईज. मग काय लिहाल तुम्ही आन्सर, दॅट इज सोडियम हॅज लार्जेस्ट ॲटॉमिक साईज. लार्जेस्ट ॲटॉमिक साईज असते. कसं रे, कसं लक्षात ठेवणार कारण की एक ट्रिक काय सांगितली तुम्हाला मी, आता
आता हे तर इथं फॉलो होत नाही. ॲटॉमिक साईज डिपेंड ऑन नंबर ऑफ शेल्स. तिघही याच्यामध्ये 3 शेल आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होणार आहे तुमचं. मग एक ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही की याच्यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन तो सगळ्यात मोठा, मग त्याच्यापेक्षा जास्त आहेत हे, हा याच्यापेक्षा छोटा येईल, मग हा याच्यापेक्षा छोटा, मग हा छोटा आणि मग हा सगळ्यात छोटा येईल. सगळ्यात ॲटॉमिक साईज छोटी जर विचारली तर हा येईल आणि सगळ्यात मोठं विचारलं तर हा येईल. ट्रिक काय लक्षात ठेवायची, सगळ्यात कमी इलेक्ट्रॉनवाला सगळ्यात मोठा असतो. ठीक आहे, मॅथ्सची ट्रिक जशी लक्षात ठेवतो त्या पद्धतीने ही लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. हा क्वेश्चन बराच मोठा आहे आपला. सो आपण बघितलं विच इज अ लार्जेस्ट ॲटम. सोडियमचा जो आहे तो सगळ्यात लार्जेस्ट ॲटम आहे. आता आपले एवढे क्वेश्चन राहिलेले आहे. विच ऑफ दीज ॲटम्स हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक रॅडियस. ॲटॉमिक रॅडियस कोणाची सगळ्यात छोटी आहे ती आपल्याला लिहायची आहे. मग आपण परत जर ते चार्टकडे गेलो तर त्या चार्टमध्ये तुम्हाला ॲटॉमिक रॅडियस विषयी पण दिलेला आहे. डिग्रीजिंग इकडनं इकडे गेले की काय होते, तुमची ॲटॉमिक रॅडियस डिग्रीज कमी कमी व्हायला लागते. आणि इन्क्रीजिंग ॲटम वरून खाली गेल्यानंतर काय होते, तुमची ॲटॉमिक रॅडियस काय होत असते, वाढायला सुरुवात होत असते. वरून खाली गेल्यानंतर ॲटॉमिक रेडियस वाढत असते. मग हे कॅरेक्टर लिहायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आणि आन्सर लगेचच तुम्हाला मिळणार आहे. सो लेट्स सी द आन्सर. सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे की सगळ्यात छोटा रॅडियस असलेला इलेमेंट कुठला आहे. मग आता अशा पद्धतीने तुम्ही पहिले परत चार्ट काढून घ्या, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊया. पोटॅशियम दिलेला आहे, केलियम. पहिल्या याच्यात तुमचे 2 आणि 8 येणार आहे, 10 झाले, नंतर 9 ना, मग परत 8 येतील आणि नंतर काय येईल तुमचा 1 येणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, 2 8 8 1 येणार आहे. लिथियमचा 2 येणार आहे पहिल्या याच्यात आणि 1 येणार आहे. सोडियम 2 8 1 येणार आहे. त्यानंतर बेरिलियम 2 येणार आहे. ठीक आहे, मग when we goes from left to right in period atomic radius decreases. तुम्ही ज्यावेळेस लेफ्ट कडून राईट कडे जाणार पिरियड मध्ये त्यावेळेस काय होणार आहे, तुमची ॲटॉमिक रॅडियस काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, लेस होत जाणार आहे. ठीक आहे. सो आता बघा ह्याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात येत आहे की सगळ्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये काय आहे, 1 1 1 इलेक्ट्रॉन आहे. मग ही एक ट्रिक आहे. सो अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते की आता समजा पोटॅशियम आहे. मग पोटॅशियमचं जर आपण स्ट्रक्चर काढलं की फर्स्ट शेल, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे याची रॅडियस तर मोठीच येणार आहे. म्हणून हा तर रेस मधून कट झाला, हा कॅन्सल झाला. त्याच्यानंतर अजून हा 3 शेलवाला, याच्या 3 शेल्स आहे सोडियमच्या, त्याच्यामुळे याची रॅडियस पण मोठी असणार आहे, म्हणून हा पण कट झाला. मग राहिला प्रश्न हा किंवा हा, या दोघांपैकी आपला सगळ्यात स्मॉलेस्ट रॅडियस असलेला आहे. मग याची पण ट्रिक लक्षात ठेवायची की ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन त्याची रॅडियस काय असणार आहे, मोठी. म्हणजे तुमचा बेरिलियम आहे, हा काय आहे, स्मॉलेस्ट काय आहे त्याची रॅडियस आहे. सो अजून एक तुम्हाला सांगते मी की आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेला आहे हा चार्ट, तर नेहमीप्रमाणे लक्षात ठेवायचा. डिग्रीजिंग ॲटॉमिक रॅडियस, लेफ्ट टू राईट गेलं तर ॲटॉमिक रॅडियस काय होते, डिग्रीज होते. आणि इन्क्रीजिंग वरून खाली येताना काय होते, ॲटॉमिक रॅडियस ही वाढत जाते. मग तुम्ही जर आपला जो चार्ट बघितला तर आपल्याला 2च इलेमेंटमध्ये आता कम्पेअर करायचंय आणि त्याच्यातली सगळ्यात छोटी रॅडियस कोणाची आहे ती ठरवायची आहे. हा तुमचा लिथियम इथे दिलेला आहे आणि तुझं पुढचं काय दिलेलं आहे रे, बेरिलियम दिलेला आहे ना, बीई हा दिलेला आहे. मग काय सांगतात ते, इकडनं इकडं गेल्यानंतर ॲटॉमिक साईज, फ्रॉम लेफ्ट टू राईट गेल्यानंतर ॲटॉमिक साईज काय होते, डिग्रीज होते. काय होते, तुमची डिग्रीज होते. म्हणजे याचे ॲटॉमिक रेडियस काय आहे, ऑब्विसली लिथियमची जास्त आहे, बेरिलियमची काय आहे, कमी आहे. बेरिलियमची कमी आहे. म्हणून आपण तेच उत्तर लिहायचं आहे की ॲज वी गो फ्रॉम, बघा हेच लिहायचं आहे, ॲज वेन वी गोज फ्रॉम लेफ्ट टू राईट पिरियड ॲटॉमिक रॅडियस डिग्रीजिंग, कमी होत जात असते. देअरफोर काय लिहिणार तुम्ही, देअरफोर बेरिलियम हॅव स्मॉलेस्ट रॅडियस. याची रॅडियस काय आहे, सगळ्यात छोटी आहे. याची रॅडियस काय आहे, सगळ्यात छोटी आहे. असं पण लक्षात ठेवा किंवा या ट्रिकने पण लक्षात ठेवा की शेल्स, याचं शेल्स जास्त म्हणजे रॅडियस मोठी, याचे शेल्स कमी, याची रॅडियस याच्यापेक्षा कमी. मग या दोघांमध्ये कम्पेअरमध्ये ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. लेफ्ट टू राईट गेल्यानंतर रॅडियस ही छोटी छोटी होत जात आहे. मग लिथियम हा नंतर आहे, बेरिलियम हा अगोदर आहे.
सॉरी लिथियम हा अगोदर आहे म्हणून त्याची रेडियस मोठी आहे, बेरिलियम त्याच्या नंतर आहे म्हणून त्याची रेडियस काय आहे, कमी आहे. सो अशा पद्धतीने याचे पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हे मिळणार आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 बघतो आहोत. 4 मधला स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस आपला झालेला आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, समजून घ्या जरा. 2च क्वेश्चन राहिलेले आहे आता, त्याच्यामुळे बिलकुल आता घाई करू नका, कारण पैकीचे पैकी मार्क्स मिळवून देणारे हे क्वेश्चन आहे. विच of the above elements has the highest metallic character. highest metallic character कोणाचे आहे, and which of the above elements have highest non metallic character. G आणि H प्रश्न सोडवायचा आहे की highest metallic character कोणाचे आहे आणि highest non metallic character कोणाचे आहे. आता हे दोन्ही प्रश्न आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर परत आपल्याला यावं लागेल येणार आहे त्याच चार्टकडे. हाच चार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की ज्याच्यावरती हा पूर्ण क्वेश्चन नंबर तुमचा डिपेंड आहे. तर डिग्रीजिंग मेटॅलिक बघा, नॉन मेटॅलिक आणि मेटॅलिक कॅरेक्टर, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार तसं काय होणार आहे, तुमचे नॉन मेटॅलिक काय होणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे वाढत जाणार आहे लेफ्ट टू राईट गेल्यानंतर. आणि फ्रॉम टॉप टू बॉटम गेल्यानंतर इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, टॉप टू बॉटम खाली गेल्यानंतर तुमचे मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार आहे. वरून खाली गेल्यानंतर काय वाढणार, तुमचं मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार आहे. आणि जसं तुम्ही इकडनं इकडे जाणार आहे तसे तुमचे लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे वाढणार आहे. मग तुम्हाला काही इलेमेंट्स दिलेले आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, हे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं आन्सर हे लिहायचं आहे. सो लेट्स सी द आन्सर. सो स्टुडंट, या क्वेश्चनच्या आन्सर साठी पण तुम्हाला अशाच पद्धतीने काय करावं लागणार आहे, इलेमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊया. ॲल्युमिनियमचं 13 आहे म्हणजे 2 8 3 13 झाले. सिलिकॉन 40 म्हणजे 2 8 आणि 4 झाले. सोडियम 2 8 आणि 1 झाला. मॅग्नेशियम किती झाले, 2 8 आणि 2 झाले 12. आणि इथे सल्फर 16 झाले ना, मग 2 8 10 झाले. 10 मध्ये किती मिळालं, 16. असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेतलं. आता मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे तुमचं जे मेटल्स आहे, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे मेटलचे कॅरेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे त्याला मेटॅलिक कॅरेक्टर. मग साधी गोष्ट आहे की मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये की जो इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतो असं शोधायचं आहे. मग आता याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यांचे 3 शेल्स आहे, त्याच्यावरून तर काही लक्षात येणार नाही. मग याच्यामध्ये काय लक्षात ठेवायची, एक ट्रिक लक्षात ठेवायची तुम्ही की ज्याच्या आउटर शेल मोस्ट शेल मध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन, तो इझिली याला काहीच बिचारायला वाटणार आहे, याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन तो इझिली देणार. म्हणून सगळ्यात जास्त मेटॅलिक कॅरेक्टर असणारा मेटल कोणता आहे, तुमचा सोडियम आहे. याला थोडेसे 2 द्यायला थोडंसं अडचण जाणार आहे, तो तरी देईल. 3 द्यायला याला अडचण जाईल पण तरी पण तो देईल कारण ते मेटॅलिक कॅरेक्टर अशा पद्धतीने आहे. परंतु याला हा एक तर 4 घेईल किंवा 4 देईल, हा 6 काय करील, 2 घेणार आहे. त्याच्यामुळे याचा प्रश्न तर मिटलेलाच आहे. मग राहिला याचा आहे. मग याच्यामध्ये पण कसं लक्षात ठेवा की जो इझिली 1 द्यायला त्याला काहीच वाटणार नाही, 7 घ्यायला किती अवघड आहे, 1 द्यायला त्याला सोपा आहे ना. म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस व्हेन वी गोज डाऊन द ग्रुप. खाली जर गेले तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, त्याची वाढते आहे. तर मग काय लिहिणार तुम्ही, सोडियम इज हॅव मोर और मोस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचे जास्त आहे, तुमच्या सोडियमचे आहे. ओके, याच पद्धतीने तुम्ही काय लिहिणार आहात, पुढच्या याचे पण लिहिणार आहे. लास्ट क्वेश्चन नॉन मेटॅलिक कॅरेक्टर विषयी सुद्धा. या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर परत आपल्याला ह्या चार्टकडे यावं लागणार आहे. डिग्रीजिंग बघा, मेटॅलिक कॅरेक्टर काय होत असतात, लेफ्ट टू राईट गेल्यानंतर कमी होत असतात आणि टॉप टू बॉटम काय होत असतात तुमचे, नॉन इन्क्रीजिंग मेटॅलिक कॅरेक्टर. टॉप टू बॉटम गेल्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात आणि इकडे काय होत असतात, इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. लेफ्ट टू राईट इकडनं इकडे गेल्यानंतर काय होत असतं, तुमचे मेटॅलिक कॅरेक्टर हे वाढत असतात. मग त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला होता की याच्यामध्ये सगळ्यात तुमचा जो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणारा इलेमेंट्स कुठला आहे. मग साधी गोष्ट आपण काय करणार, परत याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेणार. 2 आणि 6 आहे ना, मग 2 + 4 6. लिथियम 2 आणि 1. तुमचं फ्लोरीन दिलेलं आहे 2 आणि किती 7 येणार आहे, 2 + 7 9 येणार आहे. नायट्रोजन किती येईल तुमचा 2 आणि 2 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 येणार आहे, 5 मिळवल्यानंतर. आणि ऑक्सिजन मध्ये 2 आणि 6 मिळवल्यानंतर. मग आता साधी गोष्ट, मग अशी आपण मेटॅलिक कॅरेक्टर ट्रिक कशी लक्षात ठेवलंय की सोडियम जो आहे ना, या सोडियमला 1 इलेक्ट्रॉन द्यायला खूप सोपं जाणार आहे म्हणून तो मेटॅलिक कॅरेक्टर जास्त आहे. मग
कोणाला जास्त अवघड जाणार आहे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन द्यायला. मग याच्या बघायचं, या ट्रिकने लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये असा कुठला इलेमेंट आहे की ज्याच्या शेवटच्या लाल सेलमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे सोडियम. सोडियमला 7 इलेक्ट्रॉन द्यायला इतकं जीवावर येणार आहे, म्हणून हा सगळ्यात काय झाला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणारा इलेमेंट. याला 1 द्यायला काय वाटणार नाही, याला 4 द्यायला काय वाटणार नाही. ह्या सगळ्यांना जीवावर येईल द्यायला 5 आणि 6. ते काय करतील, हे 6 वाला 2 घेईल, 5 वाला 3 घेईल, 7 वाला 1 घेईल, यांना ही द्यायला जीवावर येणार आहे, म्हणून ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणून सो काय करणार आहे, व्हेन वी गोज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे वाढत आहे. सो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणारा कुठला आहे तुमचा, तर फ्लोरीन. लक्षात ठेवायचं आहे. हॅव हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर जो 4 आहे तो पूर्ण आपला झालेला आहे. आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पण मी तुम्हाला दिलेलं आहे की जो पूर्ण ह्या चार्ट वरती डिपेंड आहे. हा चार्ट जर तुमच्या लक्षात राहिला ना तर तुमचं सगळं पूर्ण प्रश्नांची उत्तरच मिळेल की ॲटॉमिक रेडियस लेफ्ट टू राईट गेल्यानंतर डिग्रीज होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतात आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात, परत डिग्रीज होतात. तसं टॉप टू बॉटम इन्क्रीज काय काय होतं, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय वाढतं तेवढंच लक्षात ठेवायचं, काय कमी होतं ते तुमच्या आपोआप लक्षात राहणार आहे. सो अशा पद्धतीने हा तुमची जी एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1, 2 झाला आहे आपला 3 आणि हा 4 सुद्धा आपला कंप्लीट. 4 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एवढे सगळे सब क्वेश्चन्स होते ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे. राहिलं काय आपलं क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 की जे मोठे मोठे आहेत ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.